नमस्कार, मी अर्चना. लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत. चला तर पाहूया आज दिवसभरात घडलेल्या ठळक आणि महत्त्वपूर्ण घडामोडी. हलवू नका दादा, हलवू नका. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज या महामानवांना थांबा थांब 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 अरे थांब. अरे मैं तो आगे बढ़ रहा हूं लेकिन तू आगे कब बढ़ेगा. मैं तो आगे बढ़ रहा हूं लेकिन तू आगे कब बढ़ेगा. मैं दुश्मन के साथ लड़ रहा हूं, तू कब लड़ेगा. तर आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज ही शेवटची सभा, संजय काकांच्या प्रचाराची सभा या स्टेशन चौकामध्ये होत आहे. मी एवढं सांगतो की विशाल पाटील यांच्यावर प्रसंग आलेला आहे बाका. विशाल पाटील यांच्यावर प्रसंग आलेला आहे बाका, कारण निवडून येणार आहे तिथे संजय काका. काकांनी मजबूत केला आहे सांगलीचा प्रत्येक नाका. काकांनी मजबूत केला आहे सांगलीचा प्रत्येक नाका. कमळावर मतदान करून नरेंद्र मोदींचा मान राखा. सांगली आहे माझं मूळ गाव. सांगली आहे माझं मूळ गाव, म्हणूनच मला नाही कशाची हाव. सांगली आहे माझं मूळ गाव, मला नाही कशाची हाव. मी कधीच खात नाही भाव. मी कधीच खात नाही भाव. पण जर माझ्या अंगावर कोणी आलं तर त्याचा उद्ध्वस्त करून टाकतो मी डाव. आज या ठिकाणी संजय काका आपल्या सर्वांचे लाडके नेते खासदार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये दुसऱ्यांदा उभे आहेत. 2014 मध्ये याच ठिकाणी मी काकांच्या प्रचाराला आलो होतो आणि सगळे नेते कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे ताकदीने उभे होते. वसंतदादा पाटील यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. सहकार क्षेत्रामध्ये प्रचंड अशा पद्धतीची प्रगती करणार, अशा पद्धतीचा जाणता नेता म्हणून त्यांच्याकडे आम्ही सगळे पाहतो. पण आपल्याला माहिती आहे की वसंतदादांचं जे नाव आहे, एक तर वसंतदादांच्या कुटुंबातल्या माणसावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं तिकीट घेण्याची पाळी आली. काँग्रेसला संपवण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस पक्षच करत आहे. या ठिकाणी हे तिकीट स्वाभिमानीला सोडण्याची काही आवश्यकता नव्हती, पण काँग्रेस पक्षाने का असं केलं काय माहित नाही. कदाचित त्यांना माहित होतं की आपली जागा हरणारच आहे, तर हरणारी जागा स्वाभिमानीला देऊन टाका. पण विशाल पाटील यांनी तिकडे नाही जायला पाहिजे होतं. काँग्रेस पक्षाचा तो नेता वसंतदादा पाटील यांचं जे नाव आहे, या वसंतदादा पाटलांचं नाव राखायचं असेल तर त्यांनी स्वाभिमानी संघटनेत जायला नाही पाहिजे होतं. पण राजू शेट्टी यांनी त्यांना ऑफर केली आणि ते तिकडे गेले. ठीक आहे, कुणी कोणत्या तिकिटावर उभं राहावं, काय करावं, त्यांना प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला माहित आहे की वसंतदादा पाटील यांची मानहानी करण्याचाच प्रयत्न काँग्रेस पक्षाने केलेला आहे. आणि वाटेल ते झालं तरी चालेल, परंतु संजय काकांच्या पाठीमागे आमचा रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या पाठीमागे जातो त्यांना सत्ता मिळते.
आणि जी वंचित आघाडी आहे या वंचित आघाडीचा परिणाम किंचित होणार आहे, काय फारचा परिणाम कुठं होणार नाही आहे. वंचित आघाडी जी आहे ती वंचितांना सत्ता मिळवून देण्यासाठी आहे, परंतु ही जी आघाडी आहे ती वंचितापासून सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी आहे. आणि त्यामुळे ठीक आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवसेना बीजेपी सोबत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा पक्ष आपल्याला माहित आहे की नरेंद्र मोदींनी बाबासाहेबांच्या संविधानाला हात लागणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. मी तुम्हाला नरेंद्र मोदींच्या वतीनं सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला अजिबात हात लागणार नाही. मी त्या ठिकाणी निळा झेंडा घेऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी मी तिथे उभा आहे. दलितांचं जे आरक्षण आहे ते दलितांचं आरक्षण अजिबात जाणार नाही. काँग्रेसच्या कालखंडामध्ये आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारकाची कामं अपूर्ण राहिली. मुंबईला हिंदू मिलची जागा जी आहे ती 3,600 कोटी रुपये किमतीची जागा बाबासाहेबांचं तिथं सुंदर अशा पद्धतीचं स्मारक होणार आहे. 350 फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहणार आहे. जगामधलं सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सातत्यानं नरेंद्र मोदी जी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत, पण भारतीय जनता पार्टी दलित विरोधी आहे अशा पद्धतीचा बकवास चुकीचा प्रचार करण्यात येत आहे. आणि आपल्याला माहित आहे की आता काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित आलेले आहेत. राज ठाकरे यांचं जे इंजिन आहे ते त्यांच्या पाठीमागे लागलेलं आहे, पण त्या इंजिनाला काय अर्थ नाही आहे. त्या इंजिन मध्ये ते डिझेलच नाही आहे, त्यामुळे इंजिन काही पुढे जात नाही आहे. इंजिन त्याच ठिकाणी थांबलेलं आहे आणि त्या इंजिनचा काय फारसा परिणाम होणार नाही. त्यांच्या सभाला माणसं जात असतील, सगळीकडून माणसं आणली जातात, गर्दी केली जाते, पण त्याचं मतात अजिबात रूपांतर होणार नाही. आणि त्यामुळं काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस 56 लोक म्हणजे काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 56 लोकांना सोबत घ्यावं लागलं. 56 लोक 56 लोकांची 56 लोकांची कुठे आघाडी असते का? 56 लोकांची आघाडी केलेली आहे. हे मंडळ ते मंडळ, तो गट हा गट, आणि तुम्ही 56 लोक एकत्र आणा की 100 लोक एकत्र आणा, तुमच्या सगळ्यांना पुरवणारा खमक्या नेता म्हणजे नरेंद्र मोदी आहे, देवेंद्र फडणवीस आहे. आणि त्यामुळे काही फारसा फरक पडणार नाही. या एनडीएचं सरकार येणार आहे. मोदींनी मुद्रा योजना असेल, उज्ज्वला योजना असेल, बाबासाहेबांची अनेक स्मारकाची कामं असतील आणि स्टार्टअप इंडिया असेल, डिजिटल इंडिया आहे, अनेक लोकांच्या पर्यंत फायदा पोहोचवलेला आहे. पण हे विरोधक जे आहे ते विरोधक सगळे एकत्र येऊन मोदी नरेंद्र मोदीच्या पाठीमागे लागलेले आहेत. मोदी अजिबात येता कामा नाहीत, मोदी अजिबात येता कामा नाहीत. तुम्ही म्हणताय मोदी येता कामा नाहीत, पण लोक म्हणतात मोदीच येणार. त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संपूर्ण देशामध्ये बीजेपी सोबत आहे, एनडीए सोबत आहे. आणि दलितांची जी मतं आहेत ही मतं संजय काकांना प्रचंड प्रमाणामध्ये मिळणार आहेत. आणि संजय काका या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या महायुतीचे खासदार म्हणून या ठिकाणी निवडून येणार आहे. तर फारसा वेळ न घेता पुढे आम्हाला जायचं आहे, मुख्यमंत्री साहेबांना बोलायचं आहे. आणि या ठिकाणी मी संजय काकांना माझ्या वतीनं मी शुभेच्छा देतो. आणि मी एवढं सांगतो की मैं करता हूं तुम्हारे दुश्मनों का सामना, मैं करता हूं काका तुम्हारे दुश्मनों का सामना, और मैं देता हूं तुम्हें चुनकर आने की शुभकामना. इन शब्दों के साथ मी 2 शब्द संपवतो. आणि माझा मुस्लिम समाजाला माझं आव्हान आहे की मुस्लिम समाजाने सुद्धा आमच्यासोबत आलं पाहिजे. ते आमच्यासोबत आहेतच आहेत. काय थोडे तिकडे असतील तिकडे जाऊ द्या, पण बाकी सगळे इकडे या, थोडे तिकडे राहू द्या. त्यामुळे एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद आठवलेजी. माननीय मुख्यमंत्री यांना दिनकर तात्या, रामदासजी आठवले यांना सुधीर दादा आणि सदाभाऊ खोत यांना खाडेसाहेब पुष्पगुच्छ देऊन या सभेमध्ये सांगलीकरांच्या वतीनं स्वागत करावं असं विनंती करतो. त्याचबरोबर आपल्या लोकसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा आपण विजयी करण्याचा इरादा व्यक्त करून या सभेमध्ये उपस्थित असणाऱ्या
सर्व तमाम सांगलीकरांच्या वतीनं संजय काका यांना मी विनंती करतो की आदरणीय संजय काकांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या ठिकाणी केंद्राचे राज्यमंत्री, सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री, या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय रामदासजी आठवले साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर दादा, मिरजेचे आमदार आपले सुरेश भाऊ खाडे, या ठिकाणी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा, या ठिकाणी उपस्थित असलेले या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय संभाजी पवार उर्फ अप्पा, या ठिकाणी उपस्थित असलेले, या मंचावर उपस्थित असलेले सगळे प्रमुख, या ठिकाणी सर्व व्यासपीठ उपस्थित सर्व घोषणा देऊ नका बोला जरा, थांबा घोषणा थांबा. या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, तसा प्रोटोकॉल आठवले साहेबांच्या नंतर मी बोलणं योग्य नाही, पण मला यायला गडकरी साहेबांच्या सभेतून इथं यायला थोडा उशीर झाला आणि हा प्रोटोकॉल मोडून मी या ठिकाणी 2च मिनिटांमध्ये माझ्या भावना व्यक्त करतोय. या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय माझ्या विरोधामध्ये 2 उमेदवार खालच्या पातळीवर येऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखी टीका करताय. ही निवडणूक आहे लोकसभेची, सांगायचा कुठला कार्यक्रम नाही, विकासाचा मुद्दा नाही, लोकांसाठी काय काम करणार हे त्यांना सांगायचं नाही आणि मग टीका टिप्पण्या करायच्या, काहीतरी आक्षेप घ्यायचे, खोटे नाटे प्रचार करायचे. पण साहेब, हा जिल्हा जागरूक जिल्हा आहे. 2014 साली या मंडळींनी माझ्या पाठीशी मतदान रूपी आशीर्वाद उभा केले, तरुणांनी, माता भगिनींनी, वडीलधाऱ्यांनी शक्ती उभा केली आणि या जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. साहेब, 5 वर्ष या लोकांच्या सेवेसाठी प्रामाणिकपणानं काम करणारा संजय पाटील हा एक कार्यकर्ता आहे. लोक मला उघड्या डोळ्यानं बघतायत, लोक मला काम पाहतायत. तुम्ही एवढी मदत केली, राज्यातून तुम्ही मदत केली, केंद्रातून वर मदत झाली, सरकारमधून. साहेब, या जिल्ह्यातले प्रचंड काम आपण करण्याचा प्रयत्न केला. नॅशनल हायवे साहेब, या जिल्ह्यातून 4 नॅशनल हायवे आपण या ठिकाणावर नेले. साहेब, ताकारी, म्हैसाळ, टेंबू यासाठी आपण वरून केंद्रातनं पैसे आणले, राज्यातून तुम्ही या ठिकाणी आपल्याला मदत केली. या सगळ्या योजना पूर्णत्वाला चाललेत. साहेब, अनुशासनाचा भाग असताना तुम्ही या सगळ्या ठिकाणी हा मार्ग काढण्याचा प्रयत्न करून या योजना पूर्ण करून देण्याचं काम आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी केलं. साहेब, सृष्टीची निर्मिती झाल्यापासून त्या ठिकाणी पाणी गेलं नव्हतं. 1.5 लाख हेक्टर साहेब आपण 3 ते 3.25 वर्षामध्ये हे सगळं सिंचन या शेतीला पाणी देण्याचं काम या कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून आपण करतोय. साहेब, या ठिकाणी काही नावांचा वापर करून मला अमक्याचे आशीर्वाद आहेत, तुमच्या नावांचा, सरकारच्या नावाचा उपयोग करून काही मंडळी उभा राहण्याचा प्रयत्न करतायत. साहेब, राजकारण एका दर्जाने केलं पाहिजे, पण टीका आणि टिप्पणी अतिशय खालच्या लेवलवर चाललेले आहे. जातीपातीचं राजकारण उभा केलं जात आहे. कोण सांगतं मी वसंतदादांचा नातो आहे? साहेब, लोकसभेची 11 वेळा त्यांच्या घरामध्ये खासदारकी होती, कधी लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले नाही, कामाची संधी दिली, कधी लोकांच्या उपयोगी पडली नाहीत. खासदारकी ही फक्त स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरणारी ही माणसं साहेब लोक खड्यासारखे बाजूला ठेवतील. उद्याच्या काळामध्ये साहेब प्रचंड या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे, संस्था मोडीत खाल्लेल्या आहेत. माझ्यावर खोटे नाटे आरोप करतायत. उद्याच्या 23 पासून या जिल्ह्यातली जनता उद्याच्या 23 तारखेला निकाल घेते. दूध ते दूध आणि पाणी ते पाणी ओळखणारी ही जनता आहे. माझं आयुष्य ही सगळी मंडळी पाहतात. दुसरा उमेदवार जातीपातीचं विष लोकांच्या मनामध्ये पेरून राक्षसी महत्वाकांक्षा घेऊन उभा राहिलेले आहे. साहेब, मागेही मी आपल्याला उल्लेख केला, आज एवढ्या लोकांच्या साक्षीनं मी सांगतो, साहेब दोघांची बेरीज आपल्या मताधिक्या एवढी होणार नाही. एवढी प्रचंड मोठी माणसं आपल्याला पाठीशी उभा राहत आहेत, मतदान रूपी आशीर्वाद देत आहेत.
तुम्ही साहेब केलेली मदत या जिल्ह्यासाठी अतिशय मोठी मदत आहे. ड्रायपोर्ट असेल, रेल्वेचं डबलीकरण असेल, विद्युतीकरण असेल, या ठिकाणी महापालिकेला दिलेला 100 कोटी रुपयांचा निधी असेल, 1.5-2 महिन्यापूर्वी आमच्या नगरसेवकांना तुम्ही दिलेला शब्द असेल की पुन्हा 100 कोटी रुपये आणखी देण्याची भूमिका पूर्वीच्या 1.5-2 महिन्यापूर्वी तुम्ही व्यक्त केली, ती या महापालिकेला द्यावी. प्रचंड भ्रष्टाचार या महापालिकेमध्ये झाला. सामान्य माणसांना विटी धरण्याचं काम चाललेलं आहे. जातीपातीचं राजकारणाकडे पाहू नका. देश कुणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे हे आपण पहा, एवढीच विनंती करतो. पुन्हा मला तुम्ही सेवेची संधी द्या, कमळासमोरचं बटन दाबा आणि विजय करा ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगलीकरांना माननीय मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांना इकडे येता आलं नाही, पण मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ संदेशच्या माध्यमातून सांगलीकरांना शब्द दिला होता आणि या शब्दाच्या आधारावर या भागाचे विरोधी पक्ष नेते, राष्ट्रवादीचे नेते यांनी सांगलीकरांना खूप कन्फ्यूज केलं होतं की लबाडाचं घरचं निमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही, 100 कोटी येणार नाहीत. या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द सांगलीकरांना पाळला आणि 100 कोटी रुपयाचा निधी दिल्या शब्दाप्रमाणे सांगलीच्या विकासासाठी दिला. केवळ एवढंच नाही तर मग 16% मराठ्यांचं आरक्षण असेल, सवर्णांचं आरक्षण असेल, सगळेच प्रश्न महाराष्ट्राचे मार्गी लावणारे लोकप्रिय यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करतो की ज्या सांगलीकरांनी आपला महापौर भारतीय जनता पार्टीचा इतिहासात पहिल्यांदा बसवला, अशा सांगलीकरांना आपण संबोधित करावं. माननीय मुख्यमंत्री. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो. या विराट सभेमध्ये मंचावर उपस्थित आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदास आठवलेजी, या सभेत ज्यांच्या उपस्थितीने मला विशेष आनंद आहे असे माझे जुने आणि अत्यंत ज्येष्ठ सहकारी संभाजी अप्पा पवार, त्याचप्रमाणे उपस्थित सदाभाऊ खोत, पृथ्वीराज बाबा देशमुख, आपले लोकप्रिय आमदार सुधीर गाडगेजी, सुरेश खाडेजी, सुरेश हरवणकरजी, शिवाजीराव नाईक साहेब, त्याचप्रमाणे सरकार अजितराव घोरपडे, आपल्या महापौर संगीताताई खोत, विवेकजी कांबळे, नितीनराजे शिंदे, दिनकर आबा पाटील, गीताताई केळकर, दिगंबर जाधव, लक्ष्मण हाके, रमेश शेंडगे, बजरंग पाटील, संजय कोल्हे, दीपक शिंदे, सुरेश औटे, जगन्नाथ ठोकळे, मुन्नाफे करणे, पहलवान दिलीप सूर्यवंशी, मारुती सरगर, शेखर इनामदार आणि विशेष आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि आपले लोकप्रिय खासदार संजय काका पाटील आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या माता, भगिनी आणि बंधूंनो, बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी सांगलीकरांचे विशेष आभार मानतो की ज्या प्रकारे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांचा सुपडा साफ केला आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या हाती ही सत्ता दिली. मी खरोखर तुमचे अतिशय मनपूर्वक या ठिकाणी हात जोडून तुम्हाला नमस्कार करतो आणि तुमचे आभार व्यक्त करतो. खरं तर संजय काका आता असं म्हणत होते की ही निवडणूक ग्रामपंचायतच्या स्तरावर चालली आहे. काका तुम्ही विचलित होऊ नका, कोण काय म्हणताय याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण लोकसभेची निवडणूकच लढवू. ज्यांना ग्रामपंचायत लढायची सवय आहे ते ग्रामपंचायतचीच निवडणूक लढणार आहे, ते लोकसभेची लढू शकत नाही. त्यामुळे आपण निवडून येणारे लोक आपण आपला संयम ठेवायचा आणि जोरदारपणे पुढे जायचं, कारण जनता आपल्या सोबत आहे. शिव्याशाप कोण देतात, खालच्या दर्जाचं कोण बोलतात, ज्यांना माहिती असतं की आपल्याला निवडून येता येणार नाही. बंधू भगिनींनो,
खरं तर ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक सर्वार्थाने याकरता महत्वाची आहे की ज्या सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस कधी समाप्तच होऊ शकत नाही असं बोललं जायचं. वसंतदादांची मोठी परंपरा, ज्या सांगली जिल्ह्यामध्ये डझनापेक्षा जास्त काँग्रेसचे आमदार राहिले, ज्या सांगली जिल्ह्यानं काँग्रेसला मोठा आशीर्वाद एकेकाळी दिला, आज काय अवस्था आहे बघा. आम्ही मागच्या निवडणुकीत म्हणत होतो आम्हाला काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे. काँग्रेस मुक्त भारत याचा अर्थ पार्टी मुक्त नाही, काँग्रेसी संस्कृतीने मुक्त भारत करायचा आहे. पण सांगलीच्या काँग्रेसनंच आमचं ऐकलं आणि सांगलीच्या काँग्रेसनंच काँग्रेस मुक्त सांगली करून टाकली. अवस्था अशी होती, काँग्रेसचं तिकीट घ्यायला सांगलीत कोणी तयार नव्हतं, कोणीच तयार नाही. तू घेतो का रे? नाही. बरं, प्रत्येक जण म्हणायचा त्याला द्या, मला देऊ नका. प्रत्येक जण सांगायचं याला लढवा. म्हणजे प्रत्येकाला एकमेकाची जिरवायची होती. जिरवता जिरवता काँग्रेसच जिरली आणि सांगलीमध्ये काँग्रेस नाही. जर काँग्रेस नाही तर याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी काँग्रेसची अवस्था अशी आहे, काँग्रेस पार्टी आता आमची कुठेही शाखा नाही, आमचं कार्यालय कुलूप बंद, आमची पार्टी कुलूप बंद. आणि आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ही जागा दिली आहे. ही कोणती स्वाभिमानी शेतकरी संघटना राहिली हो? कोणता स्वाभिमान राहिला सांगा? माझा राजू शेट्टींना सवाल आहे, इतके वर्ष पवार साहेबांना शिव्या दिल्या, माझ्याकडे किती तक्रारी घेऊन आला तुम्ही पवार साहेबांच्या? यांनी कारखाने खाल्ले, यांनी साखर खाल्ली, यांनी फलाना खाल्ला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरुद्ध इतक्या तक्रारी दिल्या, तुमच्या म्हणण्यावर आम्ही सीआयडी इन्क्वायऱ्या केल्या, त्या ठिकाणी राज्य बँकेचे घोटाळे मांडले आणि आता घोटाळेबाजाच्या मांडीला मांडी लावून बसले. हा स्वाभिमान? ही स्वाभिमानी शेतकरी संघटना नाही. त्यातला जो स्वाभिमान होता तो आमच्याकडे आला. बस सदाभाऊ उभे राहा, एकच स्वाभिमान होता तो आमच्याकडे आला, आता राहिला नाही स्वाभिमान. ज्यांनी खऱ्या अर्थानं 50 वर्ष शेतकऱ्यांना त्रास दिला, शेतकऱ्यांची या ठिकाणी कुचंबणा केली, त्यांच्या सोबत जर राजू शेट्टी जाणार असतील तर बंधू भगिनींनो, या ठिकाणी असं म्हणता येईल की आता मेंढ्याच्या रक्षणाची जबाबदारी कोल्ह्यावर देण्याचा हा प्रकार आहे. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून मी काही कोणावर टीका करण्याकरता आलो नाहीये, पण एक गोष्ट निश्चित आहे, या संपूर्ण 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी जर कोणी उभं राहिलं तर ते मोदीजींचं सरकार उभं राहिलंय. आज तुम्ही बघा, ऊस कारखानदारीच्या संदर्भात इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची मदत यापूर्वी कधी मिळाली नव्हती. आज आमच्या शेतकऱ्यांची FRP कुठल्याही आंदोलनाशिवाय 99% शेतकऱ्यांना FRP गेले 4 वर्ष आपल्या सरकारनं दिली. आणि एवढंच नाही तर जेव्हा जाणते राजे देखील देशाचे मंत्री होते त्यावेळी त्यांनी मिनिमम सेलिंग प्राइस कधी ठेवली नाही, पण आमच्या मोदी साहेबांनी ते लक्षात घेतलं आणि साखरेची मिनिमम सेलिंग प्राइस ठेवल्यामुळे आज साखर कारखाने जिवंत आहे आणि शेतकरी देखील आमचा FRP मिळवतो आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं ज्यांनी शेतकऱ्यांची साथ दिली त्यांच्या सोबत राहायच्या ऐवजी आता ही स्वाभिमानी, आता या ठिकाणी ज्यांनी शेतकऱ्यांना नागवलं त्यांच्यासोबत केली आहे. आणि म्हणून स्वाभिमानी असो का त्यांच्या आयातीत उमेदवार असो, कोणीही यांना आता यापुढे स्वीकारणार नाही आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, अरे वसंतदादांचं नाव तुम्ही घेता, वसंतदादांचं नाव नुसतं पाठीशी असल्याने बंधू भगिनींनो काय आपण मोठे होत नाही. मोठं होण्याकरता कर्तृत्व लागतं. काय कर्तृत्व आहे तुमचं? जे वसंतदादांनी तयार केलं ते मोडून खाणं, एवढंच जर तुमचं कर्तृत्व असेल तर वसंतदादांचं नाव घ्यायचा अधिकार तुम्हाला आहे का? हा माझा सवाल आहे. अरे काय अवस्था होती मागच्या वर्षी दादांची शताब्दी, या जन्मशताब्दीचा एक तरी कार्यक्रम काँग्रेस पक्षाने केला? तुम्ही केला? अरे वसंतदादांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम विधानसभेमध्ये आम्ही केला, तुम्ही नाही केला.
त्यामुळे तुम्हाला दादांचं नाव सांगण्याचा अधिकार देखील या ठिकाणी नाही आहे. पण बंधू भगिनींनो, काळजी करण्याचं कारण नाही. ही जी निवडणूक आहे ही खऱ्या अर्थानं देशाची निवडणूक आहे. या देशाचा मान सन्मान, या देशाचा स्वाभिमान हा कोण या ठिकाणी जिवंत ठेवू शकतो याचा फैसला करण्याची निवडणूक आहे. एका बाजूला ही 56 पक्षाची युती आहे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, स्वाभिमानी असेल, की ज्या युतीने आघाडी त्याला आघाडी म्हणतात, ते आघाडी नाही, महाखिचडी आहे. या महाखिचडीने एकीकडे 50 वर्ष या देशावर 55 वर्ष राज्य केलं आणि यांच्या 55 वर्षाच्या राजवटीमध्ये अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार याची मालिका आपण पाहिली. आणि दुसरीकडे 5 वर्ष मोदीजींचं सरकार आपण पाहिलं की ज्या 5 वर्षामध्ये मोदीजींनी सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करून दाखवलं. आज बघा काय अवस्था आहे. तुम्ही या महाखिचडीच्या कुठल्याही नेत्याचं भाषण पहा, अर्धा वेळ भाषणामध्ये ते मोदीजींना शिव्या देतात. इतके मोदीजींचा धसका घेतलाय, जळी स्थळी काष्टी पाषाणी यांना मोदीजीच दिसतात. मला तर समजलं हे रात्री अचानक दचकून उठतात, घामाघूम होतात आणि मोदी करतात. अशा प्रकारे जसे संताजी धनाजी मोगलांना दिसायचे तसं यांना मोदीजी दिसतात, अशी यांची अवस्था आहे. बरं, यांचे भाषणही मजेदार आहेत. काय वाटेल ते सांगतात. म्हणाले आम्ही जर निवडून आलो तर गरीबाला 72,000 रुपये देऊ. त्यांना विचारलं कोणत्या गरीबाला देणार आहे, कुठून देणार आहे. काही उत्तरच राहुल गांधी देऊ शकले नाही. राहुल गांधींना पत्रकारांनी विचारलं सांगा 72,000 येणार कुठनं. राहुल गांधींना उत्तरच देता आलं नाही. बाजूला चिदंबरम होते. चिदंबरमला विचारलं, अहो चिदंबरम, तुम्ही देशाचे अर्थमंत्री होतात, हे म्हणतात 72,000 रुपये देऊ, कोणाला देणार आहे, कुठून येणार आहे पैसे. चिदंबरम म्हणले हे काय गेल्या 2-3 वर्षात देशाच्या तिजोरीत पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात येणार आहे, मग तो आला की आम्ही देऊन टाकू. अरे वा रे वा, आईजीच्या दिवावर बाईजी उधार. म्हणजे मोदींनी काळ्या पैशावर कारवाई करायची, देशाच्या तिजोरीत पैसे आणायचे आणि यांनी सांगितलं आले की आम्ही देऊन टाकू. तुम्हाला जेव्हा संधी दिली होती त्यावेळी देशाच्या तिजोरीचा पैसा आपल्या स्वतःच्या तिजोरीत तुम्ही नेला, भ्रष्टाचार केला. आता तुमची आवश्यकता नाही आहे. आता मोदीजी आहेत, गरीबाला गरीबाचा पैसा मोदीजी निश्चितपणे देत आहेत आणि देणार आहेत. पण यांची आश्वासनं कशी आहेत. यांची आश्वासनं म्हणजे उधारीची आश्वासनं आहे. एका व्यक्तीला 1 लाखाचं कर्ज झालं. त्याला विचारलं बाबा रे 1 लाखाचं कर्ज तू परत कसं करणार आहे. तो म्हणाला सोपं आहे साहेब, कालच मी कोंबडी आणली आहे, माझ्या कोंबडीला 4 अंडी होतील, त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्यांना 16 अंडी होतील, त्यातनं 16 कोंबड्या निघतील, मग त्यांना 64 अंडी होतील, मग त्यातनं 64 कोंबड्या निघतील. असं करता करता 640 कोंबड्या झाल्या की त्या विकतो आणि तुमचे पैसे तुम्हाला परत देतो. यांची 72,000ची घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे, जो कधीच पूर्ण होणार नाही आहे. बंधू भगिनींनो, केवळ खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं. यांची भाषणं तर इतकी मजेदार आहे. तुम्ही बघा, विरोधी पक्षाचे नेते भाषणं करतायत, इतकं मनोरंजन चाललं आहे. राहुल गांधींचं भाषण, मी तर कधी कधी असं म्हणतो यांचं भाषण कसं आहे. आपण टीव्हीवर एखादी सिरियल पाहतो, त्या सिरियलच्या आधी एक सूचना येते. काय सूचना येते, या सिरियल मधले सगळे पात्र काल्पनिक आहे, याचं कथानक काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे, आपण याच्यावर विश्वास ठेवू नका, ठेवला तर स्वतःच्या जबाबदारीवर ठेवा, चॅनल याला जबाबदार नाही आहे. काही दिवसांनी राहुल गांधीच्या भाषणाच्या आधी हे चॅनलवाले अशीच सूचना देणार आहेत, हे भाषण काल्पनिक आहे, यातले सगळे मुद्दे काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका, ठेवला तर स्वतःच्या भरोशावर ठेवा, चॅनल जबाबदार नाही आहे, आम्ही मनोरंजना करतोय, भाषण दाखवतोय. अशा प्रकारची यांची अवस्था आहे. बंधू भगिनींनो, या देशामध्ये खऱ्या अर्थानं गरिबीच्या विरुद्ध लढाई जर कोणी केली असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी. मोदीजींनी खऱ्या अर्थानं गरिबीच्या विरुद्ध लढाई केली. आज जनधन सारख्या योजनेतनं 34 कोटी लोकांना या ठिकाणी बँकेचं खातं मिळालं. हे 34 कोटी कोण आहेत. हे ते लोक आहेत जे बँकेच्या दरवाजात गेले तर चपराशी आत घेत नव्हता. त्यांना खातं मिळाल्यावर आमचे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक म्हणाले कोणती मोठी गोष्ट झाली, खातं मिळाल्याने कोणी श्रीमंत होतं का. पण मोदीजींच्या मनात वेगळं होतं. ज्यावेळेस राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते, राजीवजी असं म्हणायचे, मी दिल्ली
दिल्लीहून 1 रुपया पाठवला तर शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये 15 पैसे पोचतात. 85 पैसे व्यवस्था, भ्रष्टाचार आणि दलाल खाऊन टाकतात. मोदीजींनी सांगितलं न खाऊंगा न खाणे दूंगा, 1 रुपया दिल्लीहून पाठवेल तर शेवटच्या माणसापर्यंत 1 रुपया पोचल्याशिवाय राहणार नाही. आणि बंधू भगिनींनो, मोदीजींनी गेल्या 5 वर्षामध्ये जनधनच्या खात्यामध्ये 80,000 कोटी रुपये दिले. 80,000 कोटी. कोणी दलाल नाही आहे, कोणी मध्यस्थ नाही आहे. आज तुम्ही बघा सरकारच्या कुठल्याही योजना, मग त्या शहरातल्या असो, गावातल्या असो, शेतीच्या असो, शौचालयाच्या असो, घरकुलाच्या असो, प्रत्येक योजनेमध्ये पैसा थेट खात्यामध्ये येतो आहे. आता तहसीलदार नाही, तलाठी नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, मध्यस्थ नाही, दलाल नाही, थेट पैसा गरिबाच्या खात्यामध्ये, सामान्य माणसाच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून चाललंय. आज स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघितलं, शहरं आणि गावं ही स्वच्छ झाली. अमृत सारखी योजना तयार झाली की ज्या योजनेच्या अंतर्गत शहरामध्ये पाणी पुरवठा असेल, शहरामध्ये सांडपाण्याची व्यवस्था असेल. आज आपल्या शहराला देखील अमृतच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये मिळाले. या ठिकाणी कामं चालू असताना आपल्याला दिसतात. एकीकडे शहर आणि गावं साफ केली आणि दुसरीकडे शौचालय तयार केले. आज जर आपण बघितलं तर बंधू भगिनींनो, या ठिकाणी मोदीजी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले, या देशामध्ये केवळ 45% लोकांकडे शौचालय होतं आणि आता 5 वर्षामध्ये देशातल्या 98% लोकांकडे शौचालय आहे. हा परिवर्तन हे मोदीजींनी करून दाखवलं. आज उज्ज्वला सारख्या योजनेच्या माध्यमातून 13 कोटी घरांमध्ये गॅस गेला. आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांना घर मिळालं. आज आपण बघा या महाराष्ट्रामध्ये 10 लाख घरांची निर्मिती चालली आहे. 5 लाख घरं आम्ही पूर्ण केली आहे. शहरात 5 लाख घरं अजून बांधतोय. ज्याचा जो प्लॉट नाही त्याला प्लॉट विकत घेऊन देतोय. ज्याचं अतिक्रमण आहे ते आम्ही नियमित करून देतोय. झोपडपट्टीत राहत असेल तर मालकी हक्काचा पट्टा देतोय. कच्चं घर असेल तर 2.5 लाख रुपये देतोय. बांधकाम कामगार असेल तर 4.5 लाख रुपये देतोय. प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालं. आपल्या सांगलीमध्ये देखील हजारो घरांचं काम हे प्रधानमंत्री आवास योजनेत आपण करतोय. आणि या सांगलीमध्ये पुढच्या 3 वर्षामध्ये एकही व्यक्ती बेघर राहणार नाही याची काळजी आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपण घेतोय. आज तुम्ही बघा या ठिकाणी वेगवेगळ्या योजना, आयुष्यमान भारत सारखी योजना, देशातल्या 50 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाखापर्यंतची आरोग्य सेवा मोफत. ऑपरेशन करायचं मोफत, ओपीडी मोफत, औषधं मोफत, हॉस्पिटल ऍडमिट केलं तिथली फी मोफत. 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंत दरवर्षी मोफत आरोग्य सेवा देण्याचा निर्णय झाला. किंवा 2 महिन्यामध्ये 20 लाख लोकांनी या ठिकाणी मोफत आरोग्य सेवा घेतली. बंधू भगिनींनो, एक गरीबाचं शासन आहे. आज मुद्रा योजनेच्या माध्यमातून आपण बघितलं 13 कोटी लोकांना कर्ज मिळालं, ते आपल्या पायावर उभे राहिले. आज श्रमेव जयते योजनेच्या माध्यमातून आमचा जो गरीब माणूस आहे, हात ठेलेवाला आहे, आमचा पान ठेलेवाला आहे, आमचा घरकाम करणारी बाई आहे, आमचा शेतमजूर आहे, आमचा गवंडी आहे, यांना 3,000 रुपयाचं पेन्शन हे मोदीजींनी नवीन योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केलं. प्रत्येक गरीबाकरता या ठिकाणी योजना तयार झाली आणि गरीबाच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन मोदीजींच्या माध्यमातून सुरू झालं. एकीकडे परिवर्तन होत असताना आपण विकासाची कामं बघा, हजारो कोटी रुपयाचे रस्ते या ठिकाणी सुरू झाले. आज आपण बघा या सांगली जिल्ह्याला माननीय मोदीजी आणि गडकरी साहेबांनी इतक्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाचं जाळं दिलं की काही दिवसांनी सांगलीतनं कुठेही जायचं असेल तर भव्य आणि चकचकीत रोडवरनं आपल्याला देशाच्या पाठीवर सगळीकडे जाता येईल. बंधू भगिनींनो, आज आपण बघितलं या सांगलीमध्ये आपल्या गडकरी साहेबांनी ड्रायपोर्ट दिला. ज्या ड्रायपोर्टच्या माध्यमातून येत्या काळामध्ये आपली द्राक्ष असतील, या ठिकाणी अनार असतील, आपलं संपूर्ण फळावर असेल, ही थेट आता सांगलीतनं एक्सपोर्ट करता येईल आणि आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि एवढंच नाही, या ड्रायपोर्टच्या माध्यमातून हजारो बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. हे काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं गडकरी साहेबांच्या माध्यमातून झालं. या सांगली शहरामध्ये आपण 100 कोटी रुपये दिले, त्याची कामं आपण सुरू केली.
पुन्हा पैसे मागितले, पुन्हा पैसे दिले आणि मी सांगलीच्या जनतेला एवढा शब्द देण्याकरता आलो आहे. सांगलीच्या जनतेनं आम्हाला इतकं प्रेम दिलं आहे की तुमचं प्रेम 100-200 कोटी रुपयात मी परत फेडू शकत नाही. त्यामुळे सांगलीच्या जनतेनं लक्षात ठेवावं आणि महापौरांनी लक्षात ठेवावं, दिलेला पैसा खर्च करा, नवीन पैसा मागा. सुधीर दादा, जेवढा पैसा सांगली मागेल तेवढा पैसा सांगलीला दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या सांगलीने एवढं प्रेम दिलंय त्या सांगलीला पैशाची कमतरता पडू दिली नाही आणि पडू देणार नाही. हे सांगली आपलं ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा चेहरा बदलला पाहिजे आणि 21व्या शतकातलं आधुनिक शहर हे आमचं या ठिकाणी सांगलीचं शहर झालं पाहिजे. या दृष्टीने खऱ्या अर्थानं आज आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं सुरू केली आहे आणि माझा विश्वास आहे ज्या प्रकारचं काम या ठिकाणी आपण पाहतोय, मला एका गोष्टीचा आनंद आहे. मी आज रस्ते देखील बघितले, अतिशय चांगल्या क्वालिटीचं काम चाललंय. केवळ पैसे देऊन चालत नाही, कामाची क्वालिटी चांगली असावी लागते. या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं काम चाललं आहे आणि जिथे चांगली क्वालिटी आहे आणि चांगले लोक आहेत तिथे देवेंद्र फडणवीस कधीही पैशाची कमतरता पडू देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. आज बघा या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बंद पडलेल्या सगळे सिंचन प्रकल्प, मग टेंबू टाकारी म्हैसाळ सारखे प्रकल्प, आज त्याला हजारो कोटी रुपये आपण दिले. आज या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं येत्या 2 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने कामं सगळी संपतात आणि लाखो हेक्टर शेती ज्यावेळेस ओलिताखाली येईल या जिल्ह्याचं चित्र बदलून जाईल. ही अवस्था या ठिकाणी आपण केली आहे. मी संजय काकांचं अभिनंदन करतो. आम्ही त्यांना कृष्णा खोऱ्याची जबाबदारी दिली आणि इतक्या वेगानं त्यांनी काम केलं की मला असं वाटतं जे काम 5 वर्षात व्हायला पाहिजे होतं ते काम 2 वर्षात करण्याचं या ठिकाणी संजय काकांनी काम करून दाखवलं आणि त्यातनं आज सांगलीला मोठ्या प्रमाणात पाणी मिळत आहे. पण बंधू भगिनींनो, मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे, ही निवडणूक जशी विकासाची निवडणूक आहे तशी ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे. आज मोदीजींनी सबका साथ सबका विकासच्या माध्यमातून सर्व समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी विकास केला. मोदीजींनी योजना दिली तर विचारलं नाही तुझी जात काय आहे, तुझा पंथ काय आहे, तुझा धर्म काय आहे, तुझी भाषा काय आहे. घरकुल मिळालं तर घरकुल देताना विचारलं नाही तू हिंदू आहे की मुस्लिम आहे, तू ख्रिश्चन आहे की बौद्ध आहे, तू जैन आहे की ईसाई आहे. प्रत्येकाला या ठिकाणी योजना दिली. सबका साथ सबका विकासच्या माध्यमातून सर्व समाजाला घेऊन आपण पुढे गेलो. पण आज या देशामध्ये एकसंघ देशामध्ये या देशाला खिळखिळ करण्याचा प्रयत्न देखील काही लोक करतायत. ही राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे. या देशाला एक मजबूत देश म्हणून मोदीजींच्या रूपानं आज आपण उभं केलंय. त्या देशाला खिळखिळ करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत. मी तुम्हाला आठवण देऊ इच्छितो, आपल्या लक्षात असेल या देशाची अवस्था अशी होती, कोणीही देशात शिरायचं, बॉम्बस्फोट करायचं, गोळीबार करायचा, निघून जायचं. आमच्या सरकारची अवस्था होती कोणी येऊन टपली मारून चाललं जायचं आणि आमचं सरकार केवळ सहन करायची. 2008 साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारून टाकले. काय केलं तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं? तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला. मग लोक संतापले तर तीव्र शब्दात निषेध केला. मग त्या ठिकाणी युनायटेड नेशन मध्ये गेले आणि त्या ठिकाणी भाषण केलं. बघा बघा तो पाकिस्तान आमचा शेजारी देश, तो आमच्याकडे येतो, बॉम्बस्फोट करतो, तुम्ही जरा त्याला रागवा. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जाऊन सांगायचं बापू बापू बंडू मला मारतो, तुम्ही त्याला रागवा. अरे 125 कोटीच्या देशाच्या प्रधानामध्ये ही हिंमत नव्हती की उभा राहून सांगेल खबरदार पाकिस्तान जर माझ्या देशात घुसला तर तुझ्या देशात घुसून तुला ठोकेल, हे सांगण्याची हिंमत या देशामध्ये नव्हती. पण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कणखर देश उभा राहिला. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक उत्तर देणारा देश उभा राहिला. 2016 साली उरीमध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी घुसून आमच्या सैनिकांना शहीद केलं. आमचे सैनिक शहीद झाले. पुऱ्या देशामध्ये संतापाची लाट उभी राहिली. लोकांना या रक्ताचे जे पाठ पाहिले होते त्याचा बदला हवा होता. मोदीजींनी आमच्या सैनिकांना सांगितलं मी तुम्हाला अधिकार देतो,
आमच्या सैनिकांच्या रक्ताचा मोल काय आहे हे आतंकवाद्यांना समजलं पाहिजे. या भारताच्या जाबाज सेनेनं सीमेपलीकडे जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला आणि आतंकवाद्याचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. आतंकवादी मारून आमची सेना परत आली. आमच्या एका सैनिकाला खरचटलं देखील नाही. बंधू भगिनींनो, याचा परिणाम काय झाला? यापूर्वी जगामध्ये केवळ 2 देश होते, 2 देश. एक होता अमेरिका आणि दुसरा होता इस्रायल. या 2 देशाबद्दल असं बोललं जायचं, या देशाच्या सैनिकाला कोणी हात लावला हे देश घुसून ठोकतात. या 2 देशाच्या मालिकेत आता 3ऱ्या देशाचं नाव घेतलं जातं. तो देश म्हणजे माझा भारत आहे, माझा भारत आहे, माझा भारत आहे. बंधू भगिनींनो, भारताच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती, ही हिंमत नेहमीच होती. पण या देशाची सेना ज्या वेळी राजकीय नेतृत्वाकडे जायची, आम्हाला परवानगी द्या, या देशाचं राजकीय नेतृत्व सांगायचं, थांबा, आमची चर्चा चालली आहे, आमची चर्चा चालली आहे. यांची चर्चा संपायची नाही, बॉम्बस्फोट संपायची नाही. मोदीजींनी सांगितलं चर्चा वगैरे काय नाही, आमचा एक मारा घुसून तुमचे 4 मारो. मोदीजींनी परवानगी दिली. बंधू भगिनींनो, या देशाच्या सेनेनं आपली ताकद दाखवून दिली. पण हा जो पाकिस्तान देश आहे ना, हा पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा देश आहे. कुत्र्याच्या वाकड्या शेपटीनं पुन्हा वाकडेपणा दाखवला आणि पुलवामामध्ये त्या ठिकाणी आमच्या CRPFच्या 40 पेक्षा जास्त जवानांना या ठिकाणी त्यांनी मारलं, शहीद केलं. 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाल्यानंतर उभ्या देशामध्ये संतापाची लाट आली. देशाचं म्हणणं एकच होतं, बदला घ्या, बदला घ्या, बदला घ्या. संपूर्ण देश त्या ठिकाणी उभा होता, संतापलेला होता. मोदीजींनी आपल्या सेनेला बोलवलं, सेनेला सांगितलं, जा, तुम्हाला अधिकार देतो, कधी जायचंय तुम्ही ठरवा, कुठे जायचंय तुम्ही ठरवा, कसं जायचंय तुम्ही ठरवा, किती वाजता जायचंय तुम्ही ठरवा. ही भारताची सेना आहे, ही जाबाज सेना आहे. ही सेना झुकत नाही, ही सेना रुकत नाही, ही सेना थकत नाही, ही सेना विकत नाही. या जाबाज सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये हवाई हमला केला आणि पाकिस्तानी आतंकवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करून टाकले. आमची सेना परत आली. बंधू भगिनींनो, आमच्या लष्कर प्रमुखांनी सांगितलं, होय, आम्ही बालाकोट मध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानचे अड्डे नष्ट केले, आतंकवाद्यांचे अड्डे नष्ट केले. अमेरिकेने मान्य केलं, रशियाने मान्य केलं, चीनने मान्य केलं. पण जगामध्ये 2च लोक असे होते जे म्हणत होते कशावरनं झालं, पुरावा काय आहे, पुरावा काय आहे. एक होता पाकिस्तान, ज्याच्याकरता अवघड जागेचं दुखणं होतं, सहनही होत नाही, सांगता येत नाही, अशी पाकिस्तानची अवस्था होती. आणि दुसरी होती ही महाखिचडी. या महाखिचडीचे नेते हे विचारत होते, पुरावा काय आहे, पुरावा काय आहे, पुरावा काय आहे. अरे म्हटलं, तुम्ही जर आधी सांगितलं असतं तर बालाकोट मध्ये जे रॉकेट सोडलं त्याच्यासोबत तुमचा एक नेता बांधून सोडला असता की जा आणि पहा आमच्या लष्कराने या ठिकाणी काय केलं. पण बंधू भगिनींनो, एकीकडे आमच्या लष्कर प्रमुखावर प्रश्नचिन्ह हे उभं करतात आणि दुसरीकडे यांचे जाहीरनामे बघा. राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा म्हणतो पाकिस्तानशी युद्ध करू नका, त्याच्याशी चर्चा करा, त्यांनी येऊन आम्हाला मारायचं, आमच्या छाताड्यात गोळ्या मारायच्या, आमच्याकडे बॉम्बस्फोट करायचे आणि आम्ही तिथे चर्चा करायची. कोणीतरी पवार साहेबांना जाऊन सांगा, आता चर्चा करणारा भारत उरलेला नाही, हा ठोकणारा भारत आहे, हा ऐकणारा भारत नाही आहे. काँग्रेस पार्टी तर त्याच्याही पलीकडे चालली गेली. काँग्रेस पार्टी म्हणते आमचं महाखिचडीचं सरकार देशामध्ये आलं तर आम्ही या ठिकाणी काश्मीरमधनं सेना कमी करून टाकू. काश्मीरमध्ये सेनेला दिलेले जे विशेष अधिकार आहे ते अधिकार आम्ही काढून टाकू. काय विशेष अधिकार आहे आमच्या सेनेला? 2च अधिकार आहे. एक अधिकार आहे की या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवादी शिरला तर तिथे त्याला गोळ्या घालून ठार करण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे. आणि पाकिस्तानकडनं पैसे घेऊन जे भाडखाऊ आमच्या सैन्यावर गोटमार करतात त्यांना जेरबंद करण्याचा अधिकार या ठिकाणी आमच्या सैन्याला आहे. आणि हे म्हणतात
आम्ही ते अधिकार काढून टाकू. म्हणजे आमच्या सैन्यानं छाताड्यावर गोळ्या झेलायच्या पण गोळ्या मारायच्या नाही असं काँग्रेसला वाटतं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणतात आमचं महाखिचडीचं सरकार आलं तर कलम 124A आम्ही काढून टाकू. कलम 124A म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा. एखाद्या व्यक्तीने देशद्रोह केला तर 124A अंतर्गत त्याला शिक्षा होते. हे म्हणतात 124A काढून टाकू. उद्या एखाद्या व्यक्तीने म्हटलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मला मान्य नाही आहे, मी ते जाळून टाकेल, तर आज 124A अंतर्गत त्याला 10 वर्षाकरता जेलमध्ये टाकता येतं. एखाद्याने सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे, 124A अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं. माओवादी, नक्षलवादी, आतंकवादी 124A अंतर्गत जेलमध्ये जातात आणि ही काँग्रेस पार्टी म्हणते आमचं सरकार आलं 124A काढून टाकू. माझा तुम्हाला सवाल आहे, या देशामध्ये जर देशद्रोह गुन्हा नसेल तर या देशात काय गुन्हा आहे? या देशामध्ये देशद्रोहाचं स्वागत होणार असेल हा देश कुठे चाललाय? आणि म्हणून बंधू भगिनींनो तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे, या ठिकाणी एखादे संजय काका निवडून आले काय हरले काय फरक पडत नाही. एखादा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी मुख्यमंत्री राहिला काय नाही राहिला काय फरक पडत नाही. हा भारत देश राहिला पाहिजे, माझा हिंदुस्थान राहिला पाहिजे. आणि म्हणून ही निवडणूक हिंदुस्थानची निवडणूक आहे, ही भारताची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही ज्यावेळी संजय काकांच्या कमळाचं बटन दाबाल आणि हात कणंगलेमध्ये ज्यावेळी तुम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं बटन दाबाल त्यावेळी आमचे माने हात कणंगलेवरनं दिल्लीला जातील, संजय काका सांगलीवरनं दिल्लीला जातील, पण तुमचं जे मत आहे ते सरळ मोदीजींना मिळेल. आणि तुमच्या मताच्या भरोशावर मोदीजी एका हातामध्ये भारताचा तिरंगा झेंडा आणि दुसऱ्या हातामध्ये भारताचं संविधान घेऊन या भारताला अशा प्रकारे पुढे घेऊन जातील. या भारताला सुजलाम सुफलाम करतील, या भारताची गरिबी नष्ट करतील आणि या भारताला जगामध्ये उंचावर नेतील. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे, जिथे कमळ आहे तिथे कमळाचं बटन, जिथे धनुष्यबाण आहे तिथे धनुष्यबाणाचं बटन अशा प्रकारे दाबा. आपले उमेदवार दिल्लीत आणि गल्लीतले उमेदवार कोमा म्हणजे राजकीय कोमा अशा प्रकारे या ठिकाणी मतदान करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवमहाराष्ट्र शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अत्यंत रोमांचकारी आणि विरसनीय सांगता सभेला आलेला आहे. आमच्या उज्ज्वल हिंदुस्थानच्या भविष्यासाठी संजय काकांच्या विजयाच्या सभेला तुम्ही आलं पाहिजे असं आवाहन करते. आपण एवढ्या उन्हात सर्व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला पत्रकार बंधू आणि सर्वांना सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींना धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.